आता मराठीच्या व्यतिरिक्त आम्ही जर माहिती अधिकार जर सगळं विचारतोय, आम्ही सगळे चालतोय, आम्ही लाखो डॉक्युमेंट चेक केले. एक मिनिट, मला काय म्हणायचंय, आता प्रत्येकाचं एक लिटरचं काहीतरी मापक असतं ना शोधण्याचं, तसं इतिहास शोधण्याचं काहीतरी मापक असेल ते सरकारने बघावं ना, त्याच्यासाठी टीम लावावी. पण मला असं वाटतंय आमच्या शिर्क्यांवरती हा आरोप घेणं योग्य नाही ना. आज आम्ही ठीक आहे, आमच्या जागी तुम्ही लोक जरी असाल तरी आज विचार करतात ना तुम्ही. आज सगळीकडे सोशल मीडिया असेल किंवा काय असेल, या सगळ्या सोशल मीडियावरती एवढी आमची बदनामी नाग चालली की फार देश पातळी जगाच्या पातळीवरती आमची बदनामी चालू आहे. हे कोण बघणार आहे का नाहीये का? फक्त एक कादंबरी आपण गुगलला टाकलं तर कादंबरी जे आहे की बाबा कादंबरी ही काल्पनिक असते. त्याच्यात इतिहास, एक मिनिट, याच्यात इतिहास असा दाखवलाय की बाबा कादंबरीमध्ये लिहिलं गेलं की वाट दाखवली वगैरे. शित तर अजून म्हणजे काय यांचं नाव, लक्ष्मीकांत कुष्टेकर या साहेबांनी तर कळसच करून टाकलाय. ज्या वेळेस ते संभाजी महाराजच्या चित्रपटामध्ये त्यांना शरण येत नाहीयेत तर ते शेजारी उभे आहेत त्यांच्या, त्या बाबा कोण तो खान, कुठला खान होतो, मुघल खान, त्याला म्हणतात की नाही ना याला ते वेडा काय जंगलचा राजा आहे, काय लावलंय, हा कुठला इतिहास आहे? आम्हाला म्हणायचं ऐका, जर वाट, मी काय म्हणतो, तुमचं म्हणणं आहे की वाट कोणी दाखवली, हे संशोधनाचा भाग आहे. आम्ही कसं सांगू शकणार? सर आता आमचे तानाजी मालुसरे यांचे वंश आहेत. हे 2 मिनिटं आमचे महत्वाचा मुद्दा घ्या. आता हा जे कारकुनाचा जे मुद्दा मांडलेला आहे हा समकालीन आहे. त्या काळी त्या गव्हर्नरनी तिचा सर्वे केला. त्यांनी सर्वे केला की छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला कसा, तर त्यांनी त्या राजाला त्यांना माहिती पाठवायची होती. तर त्यांनी इथं ते नमूद केलेलं आहे की त्यांनी सगळ्यांना विचारलं. मराठा संबंध कसे ते सगळ्यांना माहिती. नाही ऐका की मुद्दा तर ऐका. हा त्या काळचा तिथं अवेलेबल असलेला पुरावा आहे, हा महाराष्ट्रातला नाही. कारण एक लक्षात ठेवा, आपला राजा समजायला 400 वर्ष लागली. नाही ऐका की, मुद्दा तर तुम्ही नॉर्मल ऐकून घ्या. 400 वर्ष लागले आपल्याला संभाजी महाराज समजायला. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची किती पुस्तकं अवेलेबल होती? वासी बेंद्रेने 1950 साली बाहेरच्या देशात जाऊन महाराजांवर अभ्यास करून ती पुस्तकं इथं आणलेली. मग आम्ही त्याचा पुरावा मान्य करणार ना. महाराष्ट्राचं पुस्तकं शिल्लकच नसतील. का ते पांडू विदेशातलं नाही छापलेले आहेत. तुमच्या ऐका मॅडम, विदेशातले नाही, त्या समकालीन इंग्रजांचे गव्हर्नर पांडिचेरीमध्ये बसलेले ते. समकालीन जे साधन त्याला महत्व आहे ना. कारकून शोधण्याचं काम आम्हाला दोषी ठरवायचं तसं मला छत्रपती अजून पण आमच्या घरामध्ये एक लक्षात घ्या, अजून पण गावाकडनं जर तांदूळ आला तर आमच्या बहिणीकडे पहिला जातो, हे लक्षात घ्या. अजून आणि छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मुलाला राजे शिर्क्यांची मुलगी आहे. अहो आज जर त्याला जर ठार मारलं तर त्याची मुलं मुली एक दुसऱ्याचे संबंध होते. मी काय म्हणतोय, त्याच्यानंतर 9 संबंध, त्याच्यानंतर 13 सोयरीक आहे, त्याच्यानंतर 5 पिढ्यांनंतर 13 सोयरीक आहे आतापर्यंत. त्याच्यानंतर सोयरीक आहे 13. सर, चित्रपटामध्ये आणखी एक सीन नोटीस केलाय की त्याच्यामध्ये वतनदारी मागवली होती दाभोळची शिर्के बंधूंनी, गणोजी आणि शिर्के घराणे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजांच्या आधी 350 वर्षापासून राजघराणे आहे. बरोबर आहे. छत्रपती घराण्यांच्या आधी राजे शिर्के हे 350 वर्षाचे राजे. ते रायगड सुद्धा आमच्याकडे 300 वर्ष होता, 300-300 वर्ष. ऐका, राजे शिर्क्यांचा. मग हे शिरकान जे कोकण आणि बाकी मुंबईचा बाकी जे भाग आहे ह्याला शिरकान होतं. त्यात किरकान काहीतरी वेगळंच दाखवलं. शिरकान हा भाग हा पूर्ण स्वराज्याच्या विलीन करण्याच्या आधी हा विश्वासाने दिलेला आहे. आम्हाला वतन पाहिजे होतं, आम्ही सगळं पूर्ण राज्य नव्हतं दिलं. राजे शिर्क्यांकडे 350 वर्ष हे राज्य होतं. शिरकान स्वतःचं राज्य शिर्क्यांचं राज्य होतं.
रायगड होता, हे पन्हाळगड छत्रपतींच्या होता. आधीचं बोलतोय मी. छत्रपती होण्यासाठी, स्वराज्य निर्माणासाठी शिर्क्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. हे विसरता कामा नाहीये. पण सर महाराजांनी वतन बंद केलं. नाही, नाही, त्याच्यात- मी वतन हा परत एकदा सांगतोय, वतनदारीचा गोष्ट आहे ना. वतन ज्या आता मी घरातला कुठल्या तरी मुद्दा गावात होता, राहत असतो, हा चव्हाट्यावर घरातला मुद्दा आहे. हा मुद्दा जो होता तो घरातला होता. कारकुनांनी कारकून म्हणजे जे काय सरचिटणीस असतील त्यावेळेचे, या द्वेषापोटी मी परत सांगतोय, कुणाची जात बीत काय नाही. छत्रपती संभाजीराजे सर्वांचे धर्मवीर हे नंतर बनवण्यात आले. ते सर्व जाती धर्माचे छत्रपती होते. 8 भाषा सगळ्या गोष्टी येणार आहेत. एक कायदे पंडित होते. त्यांना कधीच जात बीत दिसली नाही. जी गोष्ट पोर्तुगीजाला समजली आहे का, ती गोष्ट जे राज्यकर्ते संभाजीराजेंनंतर होते त्यांच्या लक्षात आलं नाही एखाद्या कारकुनाने तिकडे पितुरी केली. मग मी तुम्हाला काय म्हणतोय, कुणाला कशा पद्धतीने काय केलं पुढे राहिले. बघा. इतिहास आता बरेचसे इतिहास तज्ञ संशोधक ह्या आमच्या सगळ्यांचे आमच्याकडं प्रस्ताविक आले किंवा त्यांच्या भावना आल्या की साफ चुकीचे. आणि मला असं वाटतं हा संशोधनाचा भाग आहे. मला एकच शेवट मला असं वाटतं की राजे शिर्क्यांवर कुठेतरी अन्याय होत आहे. तुम्हाला असं म्हणायचं का त्या कारकुनाने धडसम करून बरोबर. बरोबर त्यांच्याच प्रश्नाला प्रश्न आहे. कारकुनीने बखर जी लिहिली गेली, ऐका, बखर म्हणतोय, बखर ज्या छत्रपती संभाजी राजाने ज्याला हत्तीच्या पायाखाली घातलं त्याचा नातू जर बखर लिहित असेल, ऐका, 122 वर्षानंतर 122 वर्षानंतर 122 वर्षानंतर लिहित असेल, बरं तुमच्या आजोबाला जर कुणी मारला, बरोबर बरोबर त्यांच्याच प्रश्नाला प्रश्न आहे. कारकुनीने बखर जी लिहिली गेली, ऐका, बखर म्हणतोय, बखर ज्या छत्रपती संभाजी राजाने ज्याला हत्तीच्या पायाखाली घातलं त्याचा नातू जर बखर लिहित असेल, ऐका, 122 वर्षानंतर 122 वर्षानंतर 122 वर्षानंतर लिहित असेल, बरं तुमच्या आजोबाला जर कुणी मारला असेल तर तुमच्या डोक्यात राग नसा ना, अरे माझ्या आजोबाला वडिलांना मारलंय तर माझ्या नातूने काय लिहिलं पाहिजे की नाही, ह्याला काहीतरी कशा पद्धतीने. ते कायदे पंडित होते, चतुर होते, त्यांच्याकडे चिठ्ठीची होती, लिखाण होतं, लेखन. आम्ही फक्त लढायचं काम केलं. हो, गद्दारी आणायचे पंतांनी केले का? असं तुम्ही शोधायचे ते तुम्ही शोधाय. नाही सर असं थांबा, एक मिनिट थांबा. गद्दारी आणायची पंधरी गेलं त्याच्या पायाखाली दिलं का? सर हो, मला असं वाटतं संशोधनाचं भाग आहे. सर माझी विनंती आहे. हो, ते तुमच्या पुढे आहे, सगळा इतिहास पुढे आहे ना. इतिहास लिहिलेला आहे महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर. हा तुम्ही म्हणताय की कादंबऱ्या किंवा इतिहास लिहिला गेला, हा सगळा काल्पनिक आहे. कादंबरी या इतिहास काल्पनिक नसतो. छावा कादंबरी त्यांच्या सोयीप्रमाणे लिहिलेला कादंबरी इतिहास होऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या बघा, एक छावा कादंबरी काल्पनिक आहे.